हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण पहिल्यांदाच मटकीची चटणी ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, मी मटकी घेतली आहे जी अंकुरित आहे. ओली असती मटकी, म्हणून मी तिला तासभर उन्हामध्ये ठेवलं होतं. तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखाली 2-3 तास ठेवायची, कारण मटकीला ओलसरपणा असतो. त्यानंतर मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतला आहे. तेल छान असं कडकडीत गरम करायचं. नंतर आपण जी मटकी घेतली होती, मी 1 वाटी मटकी घेतली आहे, ती आपण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवर आपण ती भाजून घेणार आहोत. खूप सुंदर आणि नवीन रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चला तर मग, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूप छान आनंददायी वाटेल. त्यानंतर आपली मटकी छान कुरकुरीत भाजून झाली आहे. ती आपण निथळून घेऊन काढून घेत आहोत प्लेटमध्ये. खूप सुंदर होते आणि टेस्टी तर 1 नंबरच लागते. आणि तुम्ही ही 1 नाही 2 महिने छान स्टोअर करून ठेवू शकता, कारण मटकी आहे ती आपण थोडी सुकवून घेतली, नंतर आपण ती चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली आहे. पुढचं साहित्य आहे, मी छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे पण आपल्याला छान मध्यम गॅसवर कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. खूप सुंदर टेस्टी अशी आपली मटकीची चटणी तयार होत आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर लागते. अवश्य अशा प्रकारे करून बघा. तुम्ही ही चटणी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. एवढी सुंदर होते. केव्हाही खाऊ शकता तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तोंडाची चव वाढवणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. शेंगदाणे मध्यम गॅसवर छान भाजायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान कुरकुरीत होतात. तुम्ही जर घाई केली, मोठी फ्लेम केली तर ते बाहेरनं कुरकुरीत होतील, पण आतमध्ये ते कच्चे राहतील आणि तुमची चटणी आहे ती जास्त दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही. त्यानंतर मी सुकं खोबरं आहे, मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तुमच्याकडे जर किसलेलं असेल तर ते वापरू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण ते पांढरे तीळ घेतले आहे 1 चमचा. आपण छान असे ते पण छान तेलामध्ये भाजून घेणार आहोत. लसूण पाकळ्या मी घेतल्या आहे 20 ते 25, त्या पण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि छान असे तेलामध्ये आपण ड्राय रोस्ट करणार आहोत, म्हणजे आपली चटणी आहे ती खमंग होईल. तुम्ही सुरुवातीलाच हिंग घातलं तरी चालेल, किंवा तुम्ही चटणी बारीक करताना घातलं तरी चालेल, पण मी तेलामध्ये छान ते परतून घेणार आहे. त्यामुळे आपल्या चटणीला स्वाद आहे तो 1 नंबरच येईल. मैत्रिणींनो, अशा प्रकारे खरंच चटणी करून बघा. खूप सुंदर लागते आणि खायला तर अगदी टेस्टी आणि स्पायसी. त्यानंतर आपण थंड करून घेतलं सर्व साहित्य. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये आपण ते ट्रान्सफर करत आहोत. पूर्ण सगळं साहित्य आहे ते थंड करून घ्यायचं, नाहीतर तुमची जी चटणी आहे ती जास्त दिवस तुम्ही ठेवू शकत नाही जर गरम गरम केलं तर. म्हणून जेव्हा तुम्ही सर्व भाजून घेता तेव्हा त्या कढईमध्येच ठेवायचं आणि कढई छान अशी आपण थंड करून घ्यायची आहे, म्हणजे ते आपलं साहित्य थंड करून घ्यायचं. म्हणजे चटणीला छान असा स्वाद येईल आणि जास्त दिवस तुम्ही ती ठेवू शकता. हे एक छान टिप्स आहे. त्यानंतर 1 चमचा मी जिरे घातले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते जिरे आहे तेलामध्येच घालून घेऊ शकता. हे बघा, असं जाडसर आपण ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा, जास्त बारीक करायचं नाही. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घातली आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये. चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. आणि एक सिक्रेट वस्तू मी टाकणार आहे, जी की नमकीन थोडीशी, तुमच्याकडे जी शेव आहे फरसाण्याची शेव, ते तुम्ही घालू शकता. आणि हे बघा, असं छान असं आपण परतून घेतले. बघा किती रंग आपल्या चटणीला सुंदर आला आहे आणि चव म्हणाल ना तर 1 नंबरच. अगदी तुमची भूक चाळवेल
आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर छानशी कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपी, जेणेकरून त्यांना पण छान अशा वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील आणि ते पण छान रेसिपीचा आनंद घेतील. अशी आपली मटकीची चटणी तयार झाली आहे मैत्रिणींनो. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर खाऊ शकता. एवढी मस्त. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.